करता आपल्याला हे पर्वकाळ साधायचे आहेत महाराज. आता कोणी किती जरी म्हणत असेल मी फार पुण्यवान आहे, माझ्या जीवनामध्ये अजिबात काही मल नाही, पण आपलं मन हे काय झालेलं आहे, हे भरलेलं आहे महाराज. आणि हे घालवण्याकरता आपल्याला हे सगळं काही करायचंय. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. अहो जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं माझ्या अंतरंगामध्ये मळ आहे बरं का. जगद्गुरु तुकोबरायचं धाडस पहा. तुकाराम महाराज एवढ्या अभिमानाने सांगतात किंवा त्या ठिकाणी आपल्या मोठेपणाने सांगतात की माझ्या जीवनामध्ये सुद्धा अवगुण आहेत बरं का. माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर, आता उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी. असो म्हणून जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय नाथ महाराज यांनी वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं कार्य केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र भगवंताची तुलना जर आपल्याला करायची म्हटलं तर यांच्या जीवनामध्ये फार मोठा म्हणजे जमीन आणि आसमानाचा फरक आहे का. आता एकाचा जन्म पहा रात्री 12 वाजता झाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कधी झाला? रात्री 12 वाजता झाला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताचा जन्म दुपारी चैत्र महिन्यामध्ये रखरखता ऊन आहे आणि सूर्योदय मध्यान्हावर आलेला आहे ना, अशा 12 वाजता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताचा जन्म झाला. एकाचा जन्म राजवाड्यामध्ये झाला, एकाचा जन्म त्या ठिकाणी महाराज कारागृहामध्ये झाला. एकाच्या जीवनामध्ये पाहिलं तर एक वचनी एक पत्नी आणि एक वाणी आहे. दुसऱ्याचं जीवन जर पाहिलं तर मग 16 सहस्र त्या ठिकाणी महाराज अशा प्रकारचं कार्य आहे. एकाचं जीवन जर पाहिलं तर एकाच्या जीवनामध्ये एकच आई वडील आहे, दुसऱ्याच्या जीवनामध्ये एकाच्या पोटी जन्माला आला, एकाने मात्र सांभाळ केला. असं अलौकिक कार्य जगाच्या पाठीवर कोणाचं असेल तर ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताचं आहे. आता रामाबद्दल आपण फार मोठं गुणगौरव 7 दिवसामध्ये ऐकलेलंच आहे. आणि मग अशा या परिपूर्ण अवतार असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आज आपल्याला ऐकायचंय, आपल्याला पाहायचंय आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण आपल्याला जीवनाला काय करायचं आहे, उद्धार करून घ्यायचा आहे महाराज. आज काला आहे, काल्याच्या निमित्ताने आपण सर्वजण प्रसन्न आहोत. खरं तर या काल्याचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात, यमुनेच्या वाळवंटामध्ये तुम्ही जर कधी वृंदावनला गेलात तर त्या वृंदावनला यमुना माता आपल्याला दिसते महाराज, बरोबर आहे की नाही. आणि मग तिथं भगवंताने जो काला केला त्या काल्याचं अवेट अशा प्रकारचं वर्णन गोपाळांना झालं. त्यांना एवढं सुख झालं, एवढं सुख झालं, त्या सुखाचं वर्णन मी करू शकत नाही असं नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात.